जगातला दुसऱ्या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय म्हणजे हेरगिरी. जवळपास सर्व देशांकडे आज गुप्तचर संघटना किंवा संस्था आहेत आणि त्यांच्याबद्दल लोकांना कुतूहल आहे, आदर आहे, दरारा, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात. गुप्तचर किंवा हेर हे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. आर्य चाणक्यांच्या अर्थशास्त्रामध्ये गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो. विविध प्रकारची माहिती गोळा करण्यासाठी अशा प्रकारे हेरांना नियुक्त करावं आणि त्यांच्या कसोट्या, शत्रूचे हेर कसे ओळखावेत याबाबत विस्तृत विवेचन चाणक्याने करून ठेवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा यशस्वी होण्यामागे बहिर्जी नाईक यांच्यासारख्या हेरांचा सहभाग हा मोठा होता. आधुनिक काळात तर माहिती हेच सर्वात मोठं संसाधन असल्यामुळं हेर आणि हेरगिरी याचं महत्त्व कमी होण्याऐवजी उलट वाढलेलंच आहे. सामान्य माणसांना हेर आणि त्यांचं आयुष्य याच्याबद्दल नेहमीच उत्सुकता असते. जेम्स बॉन्डचा पहिला चित्रपट येऊन आज 50पेक्षा जास्त वर्ष होऊन गेलीत, पण तरीही त्याचे चित्रपट आजही गर्दी खेचतात. हेर कथा किंवा खऱ्याखुऱ्या हेरांच्या कामगिऱ्या वाचायला लोकांना प्रचंड आवडतं. अनेक लेखक, उदाहरणार्थ जॉन लकार, फेडरिक फोर्साईथ, रॉबर्ट लडलम हे उत्कृष्ट हेर कथा लेखक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. सोव्हिएत रशियाची KGB, अमेरिकेची CIA, ब्रिटनची MI6, पाकिस्तानची ISI यांच्याबद्दल सर्वसामान्यांनाही माहीत असतं. आणि या सगळ्या संस्थांमध्ये आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारी संस्था म्हणजे इस्रायलची मोसाद. मोसादचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गुप्तता. इतर गुप्तचर संस्थांविषयी बरीच माहिती पुस्तकांमध्ये किंवा आजकाल इंटरनेटवर मिळते, पण मोसादविषयी फार कमी माहिती मिळते. अर्थात तेच मोसादचं यश म्हणता येईल. काही कारवायांशी मोसादचा काहीही संबंध नसतानाही त्यांच्याकडे बोट दाखवलं गेले. काही बाबतीत मोसादचा त्यात सहभाग असल्याचा संशय आहे. कधी मोसादनं अगदी उघडपणे आपण एखादी कारवाई केली असल्याचं मान्य केलेलं आहे, पण असे प्रसंग फारच कमी आहेत. या गुप्ततेमुळे मोसादचा झालेला एक अत्यंत मोठा फायदा म्हणजे मोसादमध्ये दुसऱ्या कुठल्याही गुप्तचर संघटनेला आपला हेर घुसवणं जमलेलं नाही. मोसादनं मात्र जगातल्या जवळजवळ प्रत्येक गुप्तचर संघटनेमध्ये आपले हस्तक घुसवलेले आहेत. त्यात इस्रायलची अजिबात शत्रुत्व नसलेले देशसुद्धा आहेत. त्याच्या मागचा हेतू एकच आहे, माहिती मिळवणं. जेव्हा माहिती किंवा माहितीगार माणसाची साथ नसते तेव्हा तुमचं पतन होतं, पण जेव्हा तुम्हाला सल्ला द्यायला अनेक लोक असतात तेव्हा तुम्ही सुरक्षित असता. हे मोसादचं ब्रीद वाक्य आहे. असं असण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मोसादचं दुसरं वैशिष्ट्य तिथे काम करणाऱ्या लोकांची संख्या. इतर गुप्तचर संस्था जर कर्मचाऱ्यांची संख्या बघितली तर अवाढव्य म्हणावे लागतील. CIA ही जगातली सर्वात मोठी गुप्तचर संस्था आहे. 1 लाखाहून जास्त एजंट्स आज तिथं वेगवेगळ्या प्रकरणांवर काम करत आहेत. शिवाय अनेक अर्धवेळ CIA एजंट्स, ज्यांना CIAच्या भाषेमध्ये गोफर असं म्हणतात, ते तर जवळपास 5-6 लाखाच्या घरात असतील. मोसादमध्ये जेमतेम 800 ते 1000 लोक. सगळ्या जगभरातल्या मोसाद स्टेशन्सची मोजदाद केली तर असतील. याचं एक कारण आर्थिक आहे. CIA ही अमेरिकेसारख्या महासत्तेची गुप्तचर संस्था आहे, त्यामुळे त्यांचं बजेटसुद्धा तेवढंच मोठं आहे. इस्रायल हा कितीही झालं तरी एक छोटा देश आहे, पण दुसरं कारण म्हणजे मोसादच्या निर्मितीपासूनच मोसादचा अरब दहशतवाद आणि मुस्लिम कट्टरवादाशी असलेला संघर्ष. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली इस्रायलची निर्मिती ही पॅलेस्टिनी आणि इतर अरबांसाठी एक अपमानास्पद आणि संतापजनक घटना होती. त्यामुळे संपूर्ण जगभर इस्रायल आणि अरब यांच्यातलं छुपं युद्ध खेळलं जाणार आणि इस्रायलचा सूड उगवायची संधी अरब दहशतवादी जगभर शोधत फिरणार हे उघड होतं. अशा वेळी भरपूर लोक कामावर ठेवून सगळ्या जगाला आपण कोण आहोत हे सांगण्यापेक्षा गुप्तपणे काम करणं हे मोसादचं धोरण होतं. आणि गुप्तता ठेवायची असेल तर जितके लोक कमी तेवढं बरं, असा सरळ हिशोब आहे.
पण याचा अर्थ असा नाही की मोसादचं लोक कमी असल्यामुळे काही अडतं. इस्रायलच्या निर्मितीनंतर जगभरातल्या ज्यू लोकांसाठी इस्रायल हे एक हक्काचं घर आहे. पण अजूनही जगातल्या जवळजवळ प्रत्येक देशांमध्ये ज्यू लोक आहेत. एवढंच नाही तर ते सुशिक्षित आहेत. त्यातले बरेच जण स्वतःचा व्यवसाय करत आहेत. काही जण बँका, विमा कंपन्या, पत्रकारिता अशा व्यवसायांमध्ये आहेत. ते ज्या देशात आहेत तिथं त्यांना मान आहे किंवा नाझींप्रमाणे कोणी त्यांच्या जीवावर उठलेलं नाही आहे. ते कदाचित त्या देशाचे निष्ठावंत नागरिकही असतील. पण त्याचबरोबर इस्रायलची त्यांची बांधिलकी आहे, धार्मिक म्हणा किंवा सांस्कृतिक, पण ती आहे हे निश्चित. मोसादकडे अशा लोकांची यादी असते आणि या लोकांसाठी शायन हा शब्द वापरला जातो. जेव्हा मोसादला एखाद्या कामगिरीसाठी मदत लागते तेव्हा हे शायन कामाला लागतात. उदाहरणार्थ एखाद्या कामगिरीसाठी स्थानिक चलनांमध्ये भरपूर पैशाची गरज आहे. बँक मॅनेजर असलेला एखादा शायन ते पैसे कर्ज म्हणून उपलब्ध करून देतो. जर एखाद्या संशयास्पद व्यक्तीच्या घरावर पाळत ठेवायचे असेल तर स्थानिक प्रॉपर्टी ऑफिसमध्ये काम करणारा एखादा शायन त्या घराबद्दल संपूर्ण माहिती अगदी नकाशासकट पुरवतो. दुसरा एखादा रिअल इस्टेट एजंट असणारा शायन त्या घरासमोर असलेलं दुसरं घर मोसादच्या लोकांसाठी नाममात्र भाड्यानं मिळवून देतो. आणि हे शायन नेटवर्क म्हणजे मोसादची फार मोठी ताकद आहे. हे शायन कोणीही असू शकतात, अगदी रस्ता झाडणारे सफाई कामगारसुद्धा. अनेक केसेसमध्ये मोसादला टेलिफोन खात्यांमध्ये काम करणाऱ्या शायननी बिनबोभाट अनेक टेलिफोन टॅप करून दिलेले आहेत. मोसादचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे इस्रायलच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास लगेचच मोसादची निर्मिती झाली. ब्रिटिश साम्राज्य जवळपास 17व्या शतकापासून सगळ्या जगभर पसरायला लागलं होतं. पण ब्रिटनच्या MI5 आणि MI6 यांची निर्मिती 1909मध्ये जवळपास 300 वर्षानंतर झाली आहे. अमेरिकेच्या CIAची निर्मिती व्हायला तर दुसरं महायुद्ध उजडावं लागलं. जेव्हा नाझी जर्मनीच्या ताब्यात गेलेल्या युरोपमध्ये हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेने ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सर्व्हिस नावाची संस्था स्थापन केली. युद्धानंतर OSS बरखास्त करण्यात आलं. पण त्याचवेळी सोव्हिएत रशियावर चालू झालेल्या शीतयुद्धानं अमेरिकेला हा निर्णय बदलावा लागला आणि CIAची स्थापना करण्यात आली, ज्यांमध्ये OSSमध्ये काम केलेल्या अनेक लोकांचा समावेश होता. रशियाबद्दल बोलायचं तर झारकालीन रशियामध्ये ओखराना ही अत्यंत प्रभावशाली आणि कार्यक्षम अशी सरकारी गुप्तचर संस्था होती. झारनं त्यांचे सल्ले विशेषतः रशिया आणि पुतीनबद्दलचे ऐकले असते तर रशियन राज्यक्रांती टाळता आली असती असं अनेक इतिहासकारांचं मत आहे. रशियन राज्यक्रांतीनंतर रशियामध्ये यादवी युद्धाचा डोंब उसळला होता. तेव्हा स्टॅलिनने चेका नावाची संस्था उभारली होती. नंतर तिचं रूपांतर NKVD आणि नंतर KGBमध्ये झालं. याउलट मोसादची निर्मिती ही इस्रायलच्या जन्मानंतर लगेच करण्यात आली आणि त्याचा इतिहास हा मोठा मनोरंजक आहे. आज जिथं इस्रायल, जॉर्डन, सिरिया आणि लेबनॉन हे देश आहेत, तो सगळा भूभाग हा 16व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत म्हणजे जवळपास अगदी 400 वर्ष ही तुर्कस्तानमधल्या ऑटोमन साम्राज्याचा भाग होता. 1914 ते 1918 या काळामध्ये झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धात तुर्कस्तान जर्मनीच्या बाजूने लढला होता आणि युद्धात पराभूतही झाला होता. ज्याप्रमाणे विजेत्या दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर व्हर्सायचा तह लादून जर्मनीच्या सगळ्या वसाहती आपापसात वाटून घेतल्या, तशीच पाळी ही तुर्कस्तानवरही आली. 1920मध्ये फ्रान्समधील सेव्हरेस या ठिकाणी ब्रिटन आणि फ्रान्स यांनी तुर्कस्तानचा मूळ प्रदेश सोडून बाकी सगळं ऑटोमन साम्राज्य वाटून घेतलं आणि या साम्राज्यात असलेला सिरियाचा प्रदेश फ्रान्सला मिळाला आणि पॅलेस्टाईनवर ब्रिटनचा ताबा प्रस्थापित झाला. याच्या आधी 1917मध्ये अगदी स्पष्टपणे सांगायचं तर 2 नोव्हेंबर 1917 ह्या दिवशी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री आर्थर जेम्स बाल्फोर यांनी ब्रिटनमधल्या ज्यू धर्मियांचे नेते वॉल्टर रॉथशिल्ड यांना एक पत्र पाठवलं होतं. His Majesty's government view with favor the establishment in Palestine of a national home for the Jewish people and will use their best endeavor to facilitate the achievement of this object. It being clearly understood that nothing shall be done which may prejudice the civil and religious right of existing non-Jewish communities in Palestine,
or the rights and political status enjoyed by Jew in any other country. आता हा त्या पत्राचा मजकूर होता. हे पत्र नंतर बाल्फोर जाहीरनामा म्हणून सुद्धा प्रसिद्ध झालं. जर हा मजकूर नीट वाचला तर असं दिसतं की बाल्फोरनं ज्यू लोकांसाठी मातृभूमी द्यायचं किंवा त्यासाठी प्रयत्न करायचं आश्वासन दिलं होतं. पण त्याचबरोबर इतर जमाती किंवा लोकांचे हक्क डावलण्यात येणार नाहीत असंही म्हटलं होतं. आता पॅलेस्टीनमध्ये मध्ययुगीन काळापासून ज्यू लोकांनी येऊन वस्ती करायला लागले होते. जेव्हा जेव्हा पूर्व युरोपियन प्रदेशामध्ये उदाहरणार्थ पोलंड, युक्रेन, रोमानिया, रशियन साम्राज्य ज्यू धर्मियांवर अत्याचार व्हायचे, तेव्हा ते पॅलेस्टाईनचा आश्रय घ्यायचे. त्यामुळे तिथं आता ज्यूंची संख्या बऱ्यापैकी वाढलेली होती. त्याच सुमाराला पश्चिम युरोपियन देशामध्ये ज्यूंना अनेक हक्क मिळत होते. परिणामी आपली स्वतंत्र मातृभूमी असली पाहिजे हा विचार हा पूर्व युरोपियन ज्यूंमध्ये प्रबळ व्हायला लागला. जेव्हा सेव्हरेस करारामध्ये बाल्फोर जाहीरनाम्याचा समावेश झाला तेव्हा या विचाराने उचल खाल्ली. ज्यू राष्ट्राची पॅलेस्टाईनच्या पवित्र भूमीमध्ये स्थापना व्हावी म्हणून चालू झालेल्या झिओनिस्ट चळवळीला मोठ्या प्रमाणामध्ये आश्रय मिळायला लागला. पुढं 1933मध्ये जर्मनीमध्ये नाझी राजवट प्रस्थापित झाल्यावर पश्चिम युरोपियन ज्यूसुद्धा पॅलेस्टाईनमध्ये यायला लागले. 1945मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं तेव्हा ज्यूंची संख्या ही पॅलेस्टाईनच्या संपूर्ण लोकसंख्येच्या 1/3 झाली होती. त्यात जर्मन छळछावण्या आणि मृत्यू छावण्यांमधून वाचलेल्या ज्यूंचाही समावेश होता. महायुद्ध संपल्यावर ब्रिटन आणि फ्रान्स ही दोन्हीही राष्ट्र कमजोर झाली होती. त्यामुळे त्यांच्या वसाहतींमधून स्वातंत्र्याची मागणी जोरात व्हायला लागली. पॅलेस्टाईनही त्याला अपवाद नव्हतं. दरम्यान ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान चर्चिल आणि त्यांचा पक्ष हा पराभूत झाला. क्लेमेंट ॲटली त्यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाचं सरकार सत्तेवर आलं आणि या सरकारचा वसाहतीच्या स्वातंत्र्याला तात्विक पाठिंबा होता आणि आर्थिक कारणांमुळं वसाहती चालवणं शक्य नाही याची जाणीवसुद्धा होती. या सरकारनं पॅलेस्टाईन प्रश्न नव्याने स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाकडे सोपवला. राष्ट्रसंघानं नियुक्त केलेल्या समितीनं जो तोडगा सुचवला तो असा होता की एक अरब संघराज्य आणि एक ज्यू संघराज्य आणि जेरुसलेमवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण, म्हणजे थोडक्यात पॅलेस्टाईनची फाळणी. या तोडग्यांमुळे ज्यूंना जरी आनंद झाला असला तरी अरब नेते संतापले होते. त्यामुळे पॅलेस्टाईनमध्ये यादवी युद्ध सुरू झालं. अमेरिकेने राष्ट्रसंघाच्या या योजनेला पाठिंबा दिला होता. पण यादवी युद्ध सुरू झाल्यावर पॅलेस्टाईनमधल्या ज्यू बहुल भागांमधून जवळजवळ 1,00,000 अरबांनी स्थलांतर केलं. त्यामुळे अमेरिकेचा असा समज झाला की आता पॅलेस्टाईनची फाळणी करायची गरज नाही आणि त्यांनी या योजनेला असलेला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे पॅलेस्टाईनमधल्या अरब नेत्यांचं मनोधैर्य उंचावलं. त्यांना इजिप्त, इराक, सिरिया, सौदी अरेबिया या अरब देशांच्या अरब लीगचा पाठिंबा मिळाला होता. फेब्रुवारी 1948मध्ये ब्रिटिशांनी ट्रान्सजॉर्डनच्या सरकारला पॅलेस्टाईनच्या अरबबहुल भागाचा ताबा घ्यायची परवानगी दिली. पण त्यांचं केवळ ज्याने समाधान होण्यासारखं नव्हतं. त्यांनी ज्यू बहुल विभागामध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली. झिओनिस्ट ज्यूंनी स्वतःचं सैन्यदल आणि गुप्तचर संघटना स्थापन केल्या. यांना अनुक्रमे हॅगवा आणि शाय अशी नावं होती. ज्यू नेता डेव्हिड बेन गुरियनने हॅंगवामध्ये भरती होण्याचं प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषांना आवाहन केलं. दरम्यान एक अनपेक्षित गोष्ट घडली. चक्क सोव्हिएत रशियाने झिओनिस्ट चळवळीला आपला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेतून ज्यू हितचिंतकांनी दिलेल्या पैशातून रशियन शस्त्रास्त्रे विकत घेऊन हॅंगवानाचे सैनिक अरब लीगच्या मुकाबला करायला सिद्ध झाले. हॅंगवाचं नेतृत्व यिगेल यादीन या धुरंधर सेनानीकडे होतं. त्याच्या नेतृत्वाखाली हॅंगवाने टायबेरियस, हैफा, जाफा, साफेद, बिसान आणि एकर ही सगळी महत्त्वाची शहरं 2 महिन्यांमध्ये आपल्या ताब्यात आणली. मे 1948मध्ये आपण पॅलेस्टीन सोडणार असल्याचं ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी जाहीर केलं होतंच. त्याचप्रमाणे 14 मे 1948 या दिवशी शेवटचा ब्रिटिश सैनिक हा पॅलेस्टाईनमधून बाहेर पडला
आणि त्याच दिवशी डेव्हिड बेन गुरियनने तेल अवीवच्या म्युझियममध्ये इस्रायल या ज्यू राष्ट्राची घोषणा केली. चाईम वाइझमन या देशाचे प्रथम राष्ट्रपती असणार होते आणि डेव्हिड बेन गुरियन हे पंतप्रधान. अमेरिका आणि रशिया या महासत्तांनी ताबडतोब या नवीन देशाला मान्यता दिली. अरब लीगला अर्थातच काही फरक पडत नव्हता. त्यांनी इस्रायलवर आक्रमण केलं. अरब लीगमध्ये सौदी अरेबिया, इराक, इजिप्त, सिरिया आणि ट्रान्सजॉर्डन आणि लेबनॉन यांचा म्हणजे इस्रायलच्या सर्व शेजाऱ्यांचा समावेश होता. सुरुवातीच्या पिछेहाटीनंतर हळूहळू हँगवाच्या सैनिकांनी अरब सैन्याला पाठी रेटायला सुरुवात केली आणि अरब हे पॅलेस्टाईनमधले काही भाग आपल्या टाचेखाली आणले. नोव्हेंबर 1948 पर्यंत मोठ्या लढाया बंद झाल्या आणि किरकोळ चकमकी उडायला सुरुवात झाली. अखेरीला फेब्रुवारी 1949 इस्रायल आणि इजिप्त यांना युद्धबंदी जाहीर केली. बाकीची अरब राष्ट्रे अजूनही युद्धाच्या आविषात होती, पण युद्धाचा आर्थिक बोजा सहन करायची तयारी नसल्यामुळं हळूहळू एकेकाने काढता पाय घ्यायला सुरुवात केली. मार्चमध्ये लेबनॉन, एप्रिलमध्ये ट्रान्सजॉर्डन आणि सर्वात शेवटी जुलैमध्ये सिरिया यांनी युद्धबंदी जारी केली. इराक आणि सौदी अरेबिया हे प्रत्यक्ष युद्धात फार कमी सहभागी होते आणि त्यांच्या सरहदी इस्रायलला लागून नव्हत्या. त्यामुळे त्यांनी एकतर्फी युद्धबंदी केल्यावर इस्रायलनेही त्यांच्याशी युद्धबंदी जाहीर केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने इस्रायल आणि उर्वरित अरब पॅलेस्टाईन यांच्या नवीन सीमारेषा ठरवण्यात आल्या, पण अरब राष्ट्रांना त्या मान्य नव्हत्या. त्यामुळं पुढे मागे या राष्ट्रांशी आपल्याला लढावं लागणार हे इस्रायलच्या राजकारण्यांना आणि सेनाधिकाऱ्यांना कळून चुकलं. त्यामुळे पंतप्रधान बेन गुरियन यांच्या पुढाकाराने एक गुप्तचर संस्था चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी इस्रायलमध्ये 3 प्रमुख गुप्तचर संस्था होत्या. अमान ही सैन्याची गुप्तचर संघटना होती, शिनबेत ही अंतर्गत सुरक्षितता सांभाळणारी संघटना आणि परराष्ट्र खात्याचा राजकीय विभाग त्यांचा समन्वय साधण्यासाठी म्हणून अजून एक संस्था स्थापन केली गेली. तारीख होती 13 डिसेंबर 1949 आणि या संघटनेचं नाव अगदी साधं होतं, द इन्स्टिट्यूट किंवा हिब्रू भाषेमध्ये मोसाद.